राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये विजयी झालेले आमचे 9 उमेदवार, त्याचप्रमाणे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवली अशा सर्व उमेदवारांची एक बैठक आयोजित करण्यात आली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, त्याचप्रमाणे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्या 9 नगरसेवकांची एक स्वतंत्र बैठक घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक राजन केणी साहेबांनी सूचक म्हणून नजीम मुल्ला साहेब यांना गटनेतेपदी निवड करावी अशा प्रकारचा ठराव मांडला। त्या ठरावाला अनुमोदन ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई प्रदेश सरचिटणीस यांनी दिलं आणि एकमताने निवडून आलेल्या 9 नगरसेवकांनी श्री नजीम मुल्ला यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड ही करण्यात आलेली आहे आणि याबाबतची अधिक माहिती हे नजीम मुल्ला आपल्याशी संवाद साधून देतील। नजीमची आपली गटनेतेपदी निवड झालेली आहे, पण पुढे आता महापौरपदाची निवडणूक होणार आहे, त्यावर तुमच्या पक्षाची काय वेगळी भूमिका असेल? आज प्राथमिकता आमच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविकांची बैठक आयोजित करण्यात आली। पुढच्या वाटचालीत एकमेकांना शुभेच्छा देण्यात आले आणि सन्माननीय ज्येष्ठ नगरसेवक राजनभाई केणी साहेबांनी माझा नावाची सूचक म्हणून त्यांनी नाव दिलं आणि ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाईंनी त्याचं अनुमोदन केलं आणि सर्व नगरसेवक नगरसेविकांनी एकमताने गटनेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याची आज महापालिकेतील माझी नेमणूक करण्यात आलेली आहे आणि पुढच्या महापालिकेच्या निवडणुकीत महापालिकेची लॉटरी उद्या घोषित होणार आहे। त्यानंतर 67ची संख्याबळ बहुमतासाठी गाठणं गरजेचं आहे आणि 75 हे फक्त एकच पक्षाचे आहेत, म्हणून काय महापालिकेच्या महापौरच्या निवडणुकीत एवढा काय पडसाद पडणार नाही आहे। पण येत्या महापालिकेत सभागृहाच्या माध्यमातून ठाणे शहरातले प्रश्न असतील, विकास कामं असतील, या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अनुभवी आहेत, कारण आमच्याकडे स्थायी समितीचे माजी सभापती पण आहेत, सभागृह नेता पण आहे, स्वतः मी विरोधी पक्षनेता आणि वेगवेगळ्या समितीवर विराजमान होऊन काम केले एवढे वर्षाचा। तर नक्की आम्ही आमचा जो अनुभव आहे ते शहराला सकारात्मकरित्या आम्ही त्या अनुभवातून आम्ही महापालिकेचं कामकाजात मदत करतो। ठाण्यामध्ये महायुती म्हणून भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रित निवडणूक लढली, मात्र आता महापौर पदासाठी भाजप 2 वर्षासाठी महापौर पद मागतंय। जर सन्मानपूर्वक जागा जर मिळाल्या नाही, म्हणजे जे गट मिळाले नाही, तर आम्ही विरोधी बाकावर बसू अशी भूमिका भाजपची, त्यावर तुमची भूमिका काय? आमचं स्वागतच आहे भाजपला विरोधी पक्षात यायचं आहे। तर या निमित्ताने वर्षानुवर्ष सत्तेत असल्यावर आम्ही वर्षानुवर्ष महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणूनच काम केलेलं आहे आणि विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना आम्ही आमचा पक्ष आणि आमचं अस्तित्व आम्ही टिकून ठेवलं आहे। तर भाजपचं आवर्जून स्वागतच आहे, चांगलं होईल, विरोधी पक्षाला चांगली साथ भेटेल। पण राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहात, ठाणे महापालिकेमध्ये गरज पडल्यास महायुती म्हणून एकत्र याल की विरोधी बाकावर बसाल? बघा, आम्ही आधीच निवडणुकीच्या आधीच आम्ही सर्व नागरिकांना आश्वासन केलं होतं की आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही आहे, कारण भाजप त्यांच्यासोबत आहे। आज निवडणूक झालेली आहे, तेच भूमिका आज पण आमची आहे, जोपर्यंत पक्षाचा कुठला आदेश येत नाही। शरदचंद्र पवार गटाच्या विरोधी पक्षनेत्याची मागणी केली जाणार आहे, तुम्हाला त्यांनी बोललं तर तुम्ही दोघं मिळून विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार? आम्हाला दोघांना म्हणजे आमच्या विरोधी पक्षनेत्यासाठी 10% स्वतंत्र पाहिजे। मला वाटत नाही कायद्याप्रमाणे विरोधी पक्षनेता कोणाला घेता येईल कायद्याप्रमाणे, कारण 131 पाहिजे पॉईंट 13.1, पण कायद्याप्रमाणे घेता येईल। पण त्यांचे स्वप्न असेल तर प्रॉब्लेम आहे। विरोधी पक्ष नेता घेऊन काय सभागृहात काय होणार नाही आहे, शेवटी सभागृहात कुठल्या पद्धतीने हाताळतं ते महत्त्वाचं आहे आणि आम्ही विरोधी पक्षनेता नसेल तरी तेवढे सक्षम आहे की आम्हाला विकास कामांमध्ये कशी कामं करायची। डोंबिवलीमध्ये मनसे असलेले ठाकरे पक्षाचे ते सोबत जाऊन शिवसेनेत गेलेले आहेत, मार्च झालेले आहेत कुठे सत्तेमध्ये। तुम्ही देखील सांगितले की आम्ही सत्तेविना स्वतंत्र लढणार आहोत, वाटतं येणाऱ्या काळात पुन्हा महापालिकेत सत्तेत? मी काय सांगितलं तुम्हाला, महायुती म्हणून राज्य शासनमध्ये 3 पक्ष सत्तेत आहेत,
कसला प्रकारचा प्रस्ताव किंवा सन्माननीय आदरणीय दादांचा काय आदेश असतील किंवा काय सूचना असतील तर पक्ष म्हणून 100% त्याची अंमलबजावणी केली जाईल. आत्तापर्यंत असा कुठला प्रस्ताव पण नाही आणि सूचना पण नाही आहे साहेबांकडून. तर अशा बाबतीत आम्हाला टिप्पणी करणं योग्य नसेल. तर आला तर नक्की त्याला सकारात्मकरित्या विचार केला जाईल. तर MIMच्या काही सीटा आल्या मुंब्रामध्ये कुठेतरी पाहायला गेलं तर मुंब्र्यामध्ये कोणी पाच राष्ट्रवादीला MIM उमेदवार पाडून ते MIM आलं असंही म्हटलं होतं की आवडांनी तिकीट न नाकारवलं MIM पक्ष उभा केला गेला का काय, नजीब मुलाची माणसं कमी करण्यासाठी त्या MIM उभा केला गेला पाहिजे. MIM पक्ष आता जितेंद्र आव्हाडांना थेट आव्हान देताना पाहायला मिळतं. तर जेव्हा जितेंद्र आव्हाडांना थेट आव्हान देताना भेटलं त्यामुळे नक्की MIM कोणाच्या विरुद्ध हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. तर MIM पक्षाला ओके, आता जनतेने तिथला मुंब्रातली जनतेने कोल त्यांना 5 सीटांचं दिलेलं आहे आणि 5 सीटांचं कोल दिलेलं आहे आणि तिथे आम्हाला विजय नाही प्राप्त झालेला. आम्ही त्याचा मान सन्मान करतो किंवा नागरिकांनी जे कोल दिलेलं आहे तिथे मान सन्मान करतो. MIM नवीन पक्ष महापालिकेत त्यांना आम्ही सहकार्य नक्की करू कामकाजात. शेवटी जे ते काम करणार आहे तर नागरिकांचे काम करणार आहे आणि आम्ही शब्द दिलेला आहे की नागरिकांच्या हितांसाठी नागरिकांच्या कामात आम्ही राजकारण आणणार नाही. ते नवीन लोक आहे आणि सिनियर म्हणून त्यांना काय मार्गदर्शन करायचं असेल MIMला 100% आम्ही मार्गदर्शन करू. सोबत घेतलं तर आले तर ते सोबत घेणार का, त्यांचा असा प्रस्ताव तुम्ही ज्या पाठवा. न सोबत येतं जेव्हा आम्ही त्यांना मार्गदर्शन करायला इच्छेने आम्ही तयार आहोत तर सोबत आल्यावर 100% घेऊ. आम्हाला कोणाशी एलर्जी नाही आहे. सर सहर्षित म्हणतात की संपूर्ण मुंब्रा आम्ही हिरवं करून टाकू असं वक्तव्य केलेलं आहे. बघा त्या बाबतीत मी पूर्ण आक्षेप नव्हतो. मुंब्रा हे सर्व धर्मांचं आहे. तिथे जेवढे हिंदू बांधव आहेत तेवढेच मुस्लिम बांधव आहेत आणि मुंब्र्यामध्ये कधी जातीवाद पेरला गेलेला नाही आणि जातीवादला नाही आहे. म्हणजे आज तुम्हाला उदाहरण देतो का, आमचे राजन केनी साहेब ज्या प्रभागातून निवडून आले आणि इतर तुतारीचे 3 नगरसेवक नगरसेविका जे निवडून आले हे 4 हिंदू धर्माचे आणि तिथे लोकसंख्या 60% मुस्लिम समाजाची. तर याचा अर्थ असा तिथे हिंदू मुस्लिम झालेला नाही. नवीन आहेत ते, त्यांना थोडासा निवडून आल्याच्या वाऱ्यामध्ये थोडासा सैर आमची मुलीसारखीच आहे. त्याला नक्की आम्ही समजू का असे वाक्य तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला चांगले व्ह्यूजसाठी असतात पण सोसायटी म्हणून आपण काम करत असताना हानिकारक असतात. आपण सर्व धर्माला घेऊनच पुढे जायला पाहिजे. MIMने आता आव्हाडांसमोर एक मोठं आव्हान जे आहे ते निर्माण केलेलं आहे. तर दुसरीकडे शहर शेख ज्या उमेदवार निवडून आलेले आहेत ते आता येणाऱ्या काळामध्ये मुंब्रा हिरवा करू अशी भाषा करतात. त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण होण्याची शक्यता. असं आहे की झालेल्या निवडणुकीमध्ये जो काही मुंब्र्याच्या जनतेने कौल दिला आहे हा विनम्रपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मान्य केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं याच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य जिंकल्यानंतर कोणीही टाळली पाहिजे. ज्या आपल्या वक्तव्यांमुळे 2 धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल, समाजामध्ये तेढ निर्माण होईल. आपल्याला जनतेने मुंब्र्याच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे आणि आपल्या प्रभागाचा विकास त्यांनी शहर शेख यांनी करावा एवढेच या निमित्ताने त्यांना शुभेच्छा मी देतो किंवा सल्ला देखील देतो. आवडांनी तिकीट नाकारल्यामुळे कुठेतरी MIMने आता या ठिकाणी उमेदवार निवडले असे बोलत आहे. कुठेतरी नजीब मुलं असेल आणि पार्टीला संपवण्यासाठी कुठेतरी हे MIM असं आहे की विधानसभेची निवडणूक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथे पूर्ण ताकदीनिशी लढली. महापालिकेची निवडणूक देखील आम्ही ताकदीनिशी लढली. आम्ही आमच्या पक्षाची विचारधारा घेऊन मुंब्रा कौसाच्या लोकांच्या विकासासाठी सातत्याने आमचे नजीब मुल्ला आणि तिथले सर्व सहकारी हे काम करत असतात. निवडणुकीमध्ये जय पराजय होत असतो. त्यांच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गट आणि MIM यांनी एकमेकांवर काय आरोप प्रत्यारोप करावे याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मध्ये पडण्याची काही गरज नाही. येणाऱ्या काळात MIMला सोबत घेऊन या ठिकाणी काम केलं जातं. आजच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांनी श्री नजीब मुल्ला यांची गटनेतापदी निवड एकमताने झालेली आहे. महापालिकेतलं नेतृत्व हे पक्षाने नजीब मुल्ला यांना दिलेलं आहे आणि महापालिकेचा कारभार हा नजीब मुल्ला यांच्या नेतृत्वाखालीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल. त्याप्रमाणे नजीब मुल्ला हे
महापालिकेमध्ये काम करते. तर कल्याण डोंबिवलीमध्ये कुठेतरी शिवसेना शिंदे गटाला मनसेने पाठिंबा दिलेला आहे आणि इतके म्हणजे एकमेकांच्या महापौर विरोधात पदासाठी पाहिलं तर फोडाफोडीचं राजकारण पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. असं आहे की लोकशाहीसाठी हे दुर्दैव आहे. निवडून येऊन नेमकेम 3-4 दिवस झाले आणि पुन्हा एकदा महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे हे दुर्दैवी आहे. शेवटी प्रत्येक पक्षाने आपापल्या निवडून आलेल्या लोकांची काळजी घेणं तेवढं गरजेचं आहे, पण हे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अशा प्रकारचं राजकारण योग्य नाही. सर शिवसेना भवनला उद्धव ठाकरे गटाची मीटिंग सुरू आहे, परंतु काही नगरसेवक जे आहेत ते तिथे नॉट रिचेबल असतात. असं आहे की त्याबाबतची काळजी शिवसेना उभाटा पक्ष घेईल, त्यांचे नेते घेतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांचे नगरसेवक नॉट रिचेबल असतील तर आम्ही प्रतिक्रिया काय द्यायची त्याच्यावर. तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पाहिलं गेलं तर काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना एकत्र आली. मला वाटतं मागे देखील नगर परिषद सुनील तटकरे असेल, गोगावले यांचा वाद आपल्याला पाहायला मिळाला. तर काही ठिकाणी एकत्र लढले. मला वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का युतीसोबत लढणार? असं आहे की त्याबाबतचा निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब घेतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडनं त्यांच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हे लोक चर्चा करत आहेत. त्याबाबतचा निर्णय जो काही पक्ष नेतृत्व घेईल हा कार्यकर्ते म्हणून शेवटी आम्हाला मान्य असेल, पण तो निर्णय हा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की पक्षातील इतर नेते म्हणजे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, या नेत्यांची चर्चा करून अंतिम निर्णय होईल. आत्ता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट हे एकत्रितपणे लढण्याचं चित्र मात्र आहे. काही ठिकाणी शिवसेनासोबत जाणार नाही, पण वाद पाहायला मिळाला होता गोगावले आणि तटकरेंचा. रायगडमध्ये त्याबाबतचा अंतिम निर्णय प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब घेतील. रायगडमध्ये सातत्याने पहिल्या दिवसापासून पालकमंत्री पदाबाबतचा वाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब जो काही रायगडच्या पालकमंत्री बाबतचा निर्णय घेतील हा राष्ट्रवादीला मान्य आहे, पण रायगड जिल्हा परिषद पंचायत समितीचे जो अंतिम निर्णय हे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब तिथे घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.